बातमीपत्राला सुरुवात करूयात। राज्यातील 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय। आज निवडणुकीचं मतदान तर 3 डिसेंबरला म्हणजेच उद्या मतमोजणी होणार आहे। या निवडणुकीत स्थानिक पातळीवर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। ओबीसी आरक्षणाचं प्रकरण न्यायालयात गेल्यानं 2022 पासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आजपासून सुरुवात झाली आहे। 2017 नंतर या निवडणुका होत आहेत आणि त्यामुळे राजकीय पक्षांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। दरम्यान महाविकास आघाडी किंवा महायुती म्हणून न लढता स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात आले। कुठे युती तर कुठे थेट विरोधात निवडणुका लढल्या जात आहेत। अनेक नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये राज्यातील बड्या नेत्यांचे नातेवाईक निवडणूक लढताना दिसतात, तर राज्यातील 24 नगरपरिषदांच्या निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्या। सर्वच उमेदवारांनी निवडणुकीची तयारी केलेली असतानाच हा निर्णय घेण्यात आला। त्या 24 नगरपरिषदांमध्ये बारामती, अंबरनाथ, अनगर सारख्या लक्षवेधी नगरपरिषदांचा समावेश असल्यानं नेते हवालदिल झाले। तर नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान पार पडणार आहे। सकाळी 7 वाजल्यापासून या मतदानाला आता सुरुवात झालेली आहे। जनता नेमका कुणाला कौल देणार हे उद्या स्पष्ट होणार आहे, कारण निवडणुकीचा निकाल उद्या 3 तारखेला लागणार आहे। तिकडे नागपूर जिल्ह्यातील 15 नगरपरिषद आणि 12 नगरपंचायतींसाठी आज मतदान होतंय। नगराध्यक्ष पदाच्या 27 तर नगरसेवक पदाच्या 550 जागांसाठी 853 मतदान केंद्रांवर आज मतदान होतंय। एकूण 7,29,810 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। नगराध्यक्ष पदाचे 167 उमेदवार आणि नगरसेवक पदाचे 2,216 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। तर नागपूरमध्ये आज मतदान पार पडतंय। नागपूर जिल्ह्यातल्या 15 नगरपरिषद आणि 12 नगरपंचायतींसाठी हे मतदान होतंय। नगराध्यक्ष पदाच्या 27 तर नगरसेवक पदाच्या 550 जागांसाठी 853 मतदान केंद्रांवर आज मतदान पार पडणार आहे। एकूण 7,29,810 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। नगराध्यक्ष पदाचे 167 उमेदवार आणि नगरसेवक पदाचे 2,216 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, नागपूर जिल्ह्यामध्ये 15 नगरपरिषद आणि 12 नगरपंचायतींसाठी आता मतदानाला सुरुवात झालेली असावी, काय सध्या वातावरण आहे? प्राजक्ता, अगदी खरं आहे। राज्यामध्ये सर्वाधिक निवडणुका ज्या आहेत त्या नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या त्या नागपूरमध्ये होता, कारण 15 नगरपरिषद आणि 12 नगरपालिकांच्या या निवडणुका नागपूरमध्ये होत आहे। गेली 2 आठवडे जी आहे ती प्रचाराची रणधुमाळी होती। अनेक आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जी आहे त्या गेली 2 आठवडे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि अखेर आज तो मतदार राजाचा दिवस आलेला आहे, ज्या दिवशी मतदार राजा ठरवणार आहे की त्यांचा नगराध्यक्ष कोण असणार आहे आणि त्यांचा नगरसेवक कोण असणार आहे। पुढचे 5 वर्ष कोणाला विकासासाठी मतदार राजा निवडेल त्याची ती वेळ आता जवळ आलेली आहे। 7:30 वाजता जे आहे ते मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। आपण सध्या नागपूरच्या या बेसा परिसरातल्या मतदान केंद्रावर आहे। नागपूरमध्ये सध्या सकाळच्या वेळी थंडीचं वातावरण आहे, मात्र या थंडीच्या वातावरणात देखील मतदारांनी अगदी सकाळी 7 वाजेपासून जे आहे ते आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्याचं आपल्याला बघायला मिळतं। 7:30 वाजता ही सगळी मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे। त्याच्या आधीच जे आहे ते मतदारांनी सकाळपासून थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी स्वेटर असेल, जॅकेट असेल याचा वापर करत जे आहे ते मतदानासाठी इथं रांगा लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। 7:30 वाजता ही प्रक्रिया सुरू होईल आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही सगळी मतदानाची प्रक्रिया चालणार आहे। त्यासाठी मतदान केंद्र देखील सज्ज झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे। राजकीय पक्षाचे जे एजंट्स आहेत ते मतदान केंद्रावर पोहोचले आहेत आणि मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या ईव्हीएम असतील किंवा इतरही अधिकारी असतील ते सगळे आपापल्या जागी पोहोचलेले आहेत। ईव्हीएम मशीन असेल आणि व्हीव्हीपॅट असेल याची तपासणी जी आहे ती या सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीकडून करण्यात आलेली आहे आणि आता पुढच्या काही मिनिटांमध्ये जे
आहे ती या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। आज दिवसभर ही प्रक्रिया शांततेने पार पडेल यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो वेगवेगळ्या भागांमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। संवेदनशील मतदान केंद्र असेल, गुलाबी मतदान केंद्र असेल, या सगळ्या गोष्टींची तजवीज जी आहे ती जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। 27 नगराध्यक्ष ते कोण असतील हे उद्या मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे। मात्र ज्या पद्धतीने मतदारांमध्ये या मतदानासाठी उत्साह असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यावरून नक्कीच मतदार राजा जागृत झाला असल्याचं प्राजक्ता या निमित्तानं आपल्याला म्हणता येणार आहे। सुमारे 853 मतदार केंद्रावर जी आहे ती सगळी प्रक्रिया पार पाडली जाणार आणि सुमारे 550 नगरसेवकांचं भवितव्य जे आहे ते आज मतदार राजा या ईव्हीएम पेटीमध्ये जे आहे ते बंदिस्त करणार आहे। त्यामुळे मतदार राजाच्या मनातला नगराध्यक्ष कोण आणि त्याचा नगरसेवक कोण हे उद्या प्राजक्ता या निमित्तानं स्पष्ट होणार आहे। ठीक आहे उदय, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। तिकडे अमरावती जिल्ह्यामध्ये 9 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान होतंय। अंजनगाव नगरपरिषद निवडणुकीला स्थगिती देण्यात आलेली आहे। 11 नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 64 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रिंगणात आहेत, तर 250 नगरसेवक पदासाठी 1048 उमेदवार रिंगणात आहेत। 11 ठिकाणी भाजप आणि काँग्रेस ही स्वतंत्र निवडणूक लढते, तर 11 ठिकाणच्या निवडणुकांमध्ये 3,12,436 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। अमरावतीमध्ये देखील अमरावती जिल्ह्यामध्ये 9 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान होतंय। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्याला अधिकची माहिती देतील। संजय, 9 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतींच्या निवडणुकींसाठी आज हा मतदानाचा दिवस, काय सध्या वातावरण? हो, निश्चितच प्राजक्ता, आज सकाळीच आपण बघितलं तर मॉकपोलला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर आता काही वेळातच निवडणुकीची प्रक्रिया जी सुरू होणार आहे। मी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे या मतदार केंद्रावर या ठिकाणी आपण पाहू शकतो की मतदान प्रक्रिया जी आहे काही वेळातच सुरू होणार आहे। मात्र मतदानासाठी नागरिकांचा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद चांगला आहे। मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की या चांदूरच्या मतदान केंद्रावर नागरिक जे आहे नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून ही निवडणूक जी रखडलेली होती आणि शेवटी ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यामुळे मतदाराचा जो उत्साह कायम आहे। अमरावती जिल्ह्यात जर बघितलं आपण तर एकूण 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतींपैकी रूम नंबर अमरावती जिल्ह्यामध्ये 2 नगरपंचायतींसाठी आणि 9 नगरपरिषदांसाठी मतदान पार पडतंय। अमरावतीमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। अंजनगाव नगरपरिषद निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे। संजय, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू।